थांबा म्हणे देवा चला तया ठया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. अहो देवाला विसावा, जगाला विसावा देवाकडे, पण देवाला विसावा संतांकडे. विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव. देव भक्ताकडे असताना देवाला डायरेक्ट घरात एंट्री, आणि देवाला सोडून लक्ष्मी राहत नाही. मग देव आळंदीला आले माऊलींच्या घरात राहिले म्हणले, मग लक्ष्मी म्हणली मी बी येणार. पण लक्ष्मी आली, अहो लक्ष्मीला संतांच्या घरात एंट्री नाही. देव घरात आणि लक्ष्मी दारात, आणि तीच लक्ष्मी पिंपळाच्या स्वरूपात उभी राहिली. म्हणून जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. हा, कारण लक्ष्मीला काही घरात एंट्री नाही ना संतांच्या, म्हणून देवाला डायरेक्ट एंट्री. म्हणून लक्ष्मी म्हणले आलेत तुमचा आम्ही सन्मान करणार, पण पिंपळाच्या स्वरूपात उभा. म्हणून तीच लक्ष्मी सुवर्णमय असणारी, जगाला श्रीमंत करणारी पिंपळाच्या स्वरूपात उभी. म्हणून जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. आणि शेवटचं कारण सांगतो, एक मला सोन्याचा कस काय, त्याचं शेवटचं उत्तर हाय सोन्याचा, तुला काय करायचं कर, आमचा सोन्याचाच आहे. विडल तारा सोन्याचा पिंपळ, आणि अंगात अंगी ऐशी बळ रेडवळ. ताकद सांग पुत्र मुखी बोल बने सुरती, महिषापुत्र मुख. आवाज द्यावा जरा, मेन असं गेन ट्रबल द्या थोडा मशीन मधून, इथं वाढवा मॉनिटर ह्या बॉक्स. हॅलो वर जास्त असा एक मेन आवाज द्या थोडा. महिषापुत्र मुखी बोलवणे श्रुती, चाल विली विनती भैश्वनिया. अंगी ऐशे बोल रेडा बोले, रेडा बोलला वेद नाही बाबा. पैठण मधला प्रसंग, पैठण मध्ये ठेवला विडा. ज्ञानोबा तुम्ही बोलवा रेडा. ज्ञानोबा म्हणले मी बोलवतो रेडा, पण निवृत्ती दादा तुम्ही फक्त आज्ञा सोडा. मुक्ताबा म्हणले ज्ञाना तुझ्या तोंडात पुढे पेडा. अरे ऋग्वेद बोलला रेडा, तवा पंडित झाला येडा. विठ्ठल रेडा वेद बोलले. मग ती गेली बाकीची चिनीवाली जाणीवाली म्हणली आपल्या पोते आणणार जरा करेक्शन करून घ्या, आपलं चुकतंय पण रेडा ओरिजिनल बोलतोय. विठ्ठल धारा सोन्याचा पिंपळ आहे. अंगामध्ये रेड्याकडून वेद ओढून घेण्याचं सामर्थ्य आहे. रेडा वेद बोलत नसतो, पण बोलवणारे जर ज्ञानोबरे असतील, रेड्याचा सोडा दगडाला ज्ञान होतंय. ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा. अरे रेडा तर सजीवाला, पण दगडाला सुद्धा पाजर फुटतो. ही ज्ञानोबऱ्यांची ताकद आहे. विठ्ठल रेडा बोलवण्याची ताकद, दारा सोन्याचं पिंपळ. अरे ते ज्ञानोबा काय करू शकणार नाहीत. करील ते काय लोह महाराज, करील ते काय लोह महाराज, करील ते काय लोह महाराज, करील ते काय लोह महाराज.
काय करणार नाहीत, काही करू शकतात. करील ते काय न हे महाराज, काही करू शकतात. ज्ञानोबऱ्यांच्या जीवनात काय अनेक चमत्कार आहे. एक सांगतो, रेडा वेद बोलला आणि भिंत चालली, पाठीव मांडव भाजलं, हे तर चमत्कार आहेत. पण ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. नाही 725 वर्ष होऊन गेले, अजूनही घराघरात ज्ञानेश्वरी, गावागावात ज्ञानेश्वरीची पारायण. ह्याच्यापेक्षा अजून चमत्कार काय असतो. एक परवा मला पुण्यात भेटलं, मला मी ज्ञानोबा तुकोबा नाही मानत नाही. म्हणलं काय झालं, मी शिकलेलो आहे म्हणला, आणि मला 3 भाषा येतात, मराठी हिंदी इंग्रजी. म्हणलं मूर्ख आहे काय तू, तुला 3 येतात, ज्ञानेश्वरीत किती माहिती का? येतात ज्ञानेश्वरी 56 नाहीत. एक मला कस काय कळत नाही, तुला मराठीच नीट कळा ना, तुला 56 भाषा कळत असतात का? 56 भाषेचा केला शे गौरव, हवार नवे नाव उभारिले. काय करू शकणार नाही, करील ते काय नोहे महाराज, काही करू शकतात. पण पुढे नियम सांगितला, परी पाहे बीज शुद्धांगी. कृपा करतात ज्ञानोबर आहे, पण कोणावर नाही. 4 चरणापैकी 3.5 चरणामध्ये फक्त अधिकारच सांगितला, फक्त दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात फक्त नियम सांगितला. परी पाहे बीज शुद्धांगी, शुद्ध बीज असल तरच कृपा. विडल नियम महत्वाचा आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे फार सुंदर आहे मायबाप, हायवे सुंदर आहे, पण बैलगाडीला एंट्री नाही ना. एक मला माझ्याकडे रिक्षा घेऊन लय हानत्यान तुला, 3 चाकी ट्रॅक्टर तसलं तिथं जमतच नाही. म्हणजे हायवे भारी, प्रगती होईल, वेळेत पोहोचताल, पण नियम आहे ना. तसं ज्ञानोबा कृपा होईल,
पण नेम आहे परी पाही बीज शुद्धांगी. शुद्ध बीज असेल तर ज्ञानोबा कृपा करतात. आणि म्हणून ज्ञानोबाकडे येत असताना माऊली तुम्ही आमचे मायबाप आहात आणि एक शंका अजून काय माऊलीने आपल्यावर कृपा करायला पाहिजे. आळंदीला येण्याच्या अगोदर माऊलींच्या सान्निध्यात येण्याच्या अगोदर कोण ओळखत होतं आपल्याला? हे सर्व गायक वादक आमच्या सारखे कीर्तनकार. माऊलींनी एकदा ओटीत घेतला. आज महाराष्ट्राच्या बाहेर ह्या सगळ्या कीर्तनकारांची क्रांती ही करील ते काय नो महाराज. फक्त म्हणा मी माऊली तुमचं आहे आणि असं म्हणा की ज्ञानोबाऱ्या माझे आहेत. नाथ महाराज म्हणले ज्ञानोबाऱ्या माझे आहेत आणि ते कृपाळू कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार आहेत आणि एवढे असून सुद्धा ते माझे कृपाळू उदार माझा ज्ञान मना ज्ञानोबा रे ना. मी तुमचं आणि तुम्ही माझे कृपा केल्या शरण करील ते काय नो हे महाराज. परी पाहे बीज शुद्धांगी. राहिलेला 2 चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. हाताना टाळी मुखानं नाम. सर्वांनी मोठ्या प्रमाणात भजन करायचं. विठोबा रखुमाई Hello.
ओमकार महाराजांना शंख वाजवा, शंखाची गरजच नाही, मुखातून शंखाचा आवाज केला. 151 बळी रे मग हे सगळे शेव ब्रह्मरस आवड, हाचा आनंद हा सुख सोहळा स्वर्गी नाही नाही. करील ते काय नो हे महाराज परीप आहे बीज शुद्ध. काही करू शकतात पण बीज शुद्ध असेल तर काही करू शकतात. मग मोक्ष देतील काय? का नाही देणार? नाही म्हणले मोक्ष देण्याचं तर काम देवाचं आहे म्हणले. आम्ही आतापर्यंत सगळे शास्त्र वाचले की मोक्ष देव देतो. ज्ञानोबा कस काय मोक्ष? अरे देव फक्त मोक्षच देतो. माझ्या ज्ञानोबांकर मोक्षाची पंगत आहे.
ज्ञानोबा आहे का डायरेक्ट पंगत आहे, यान बसा पंक्तीला, आणि पंक्तीत भेद नसतो. देवाकडे बी मोक्ष मिळतं पण लय झटे घ्यावं लागतात. देवापेक्षा 50% काम इकडे लवकर आहे. देवाच्या द्वारे उभक्षण बरे, आणि हे तर अर्धाक्षण करता संताचे निम्याने फष्ट काम आहे संतकड. नुसतं मोक्ष नाही, पंगत घातले जयाने घातली मुक्तीची गवानी, मेळविली मांदी वैष्णवांची. ज्ञानोबरांच्या जीवनात सगळ्यात मोठं कार्य जर कोणतं असेल, सगळे वैष्णव एकत्र केले मायबाप. जात पात धर्म भेद पण त्याचा विचार कधी केला नाही. ह्याच्या पलीकडे जाऊन या रे लहान थोर याती भलती सगळं शेत आहे अधिकार कलियुगी उद्धार याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय सगळ्यांना सोबत घेऊन माझ्या ज्ञानोबाराने मोक्षाची पंगत घातली. पंगत कुठं घातली? हॅलो ऐकू. एकच ताळी झाली चंद्रभाग आधी पंढरपूरला वाळवंटात घातली. माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. सगळ्यांना एका छत्राखाली आणलं म्हणून ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया. आणि म्हणून पंढरपूरला येणारे तर देवाला आवडतातच, पण आळींदला येणारे त्याच्यात